मध्यंतरी एक फार छान वाक्य वाचण्यात आलं की तुम्हाला जे हवंय ते ज्यांच्याकडे नाहीये त्यांचं फार ऐकू नका. आता यामध्ये ऐकू हा जरी शब्दप्रयोग केलेला असला तरी त्याचा अर्थ आपण करू नका किंवा आचरणात आणू नका असा घेतला पाहिजे. कारण प्रत्यक्ष ऐकणे असा जर आपण त्याचा अर्थ लावला तर निरर्थक बोलणाऱ्या प्रत्येक माणसाशी आपल्याला भांडत बसायला लागेल, ज्याचा काहीही उपयोग नाही. पण आपण त्याचा अर्थ जर करणे किंवा आचरणे असा लावला तर एक फार महत्त्वाचा संदेश आपल्याला या वाक्यातनं मिळतोय. आपल्या सभोवताली जे असंख्य लोक सतत काहीतरी बोलत असतात, सतत काहीतरी सल्ले देत असतात, या सल्ल्याच्या जंजाळातनं बाहेर पडण्याकरता हे फार प्रभावी सूत्र आहे. कोणतीही व्यक्ती बोलत असताना, एखाद्या विषयावर मत मांडत असताना किंवा आपल्याला एखादा सल्ला देत असताना आपण मनातल्या मनामध्ये या व्यक्तीला ज्या विषयावर ही व्यक्ती बोलते आहे त्यातलं किती ज्ञान आहे, किती अनुभव आहे, हे गणित मांडलं पाहिजे. आणि त्या गणिताच्या आधारावर त्या व्यक्तीचं बोलणं आपण किती गंभीरपणे घ्यायचं, किती करायचं किंवा किती आचरणात आणायचं हे ठरवलं पाहिजे. आता बरेचदा आपल्याला असा अनुभवास येतं की ज्यातलं काही कळत नाही, काही अनुभव नाही, तो सुद्धा एखाद्या तज्ज्ञासारखा आपल्याला सल्ले देत असतो. अशा प्रत्येक वेळी त्या माणसाचा जर तुम्ही पाणउतारा करायचं ठरवलं तर त्यातनं आपले सगळ्याच लोकांशी संबंध बिघडतील आणि त्यातनं तसा आपला किंवा त्यांचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून समोरच्याला बोलताना रोखून त्याचा अपमान करायचा याच्यापेक्षा त्याला बोलून द्यावं, पण ते बोलणं आपण किती मनावर घ्यायचं, त्यातलं किती प्रत्यक्ष आचरणात आणायचं हे गणित आपण सहजपणे मांडू शकतो. व्यवहारात बरेचदा आपण हे सूत्र अगदी योग्यरित्या वापरत असतो. उदाहरणार्थ आपल्याला तब्येतीची कुरबुर झाली, बरं नाहीसं झालं की आपण डॉक्टरकडे, वैद्यांकडे जातो. आपल्याला कायदेशीर सल्ला हवा असेल तर त्या क्षेत्रातल्या एखाद्या वकिलाकडे आपण जातो. पण बरेचदा आपण याच्या बरोबर उलट सुद्धा वागत असतो. उदाहरणार्थ चहा सुट्टाच्या ब्रेकमध्ये चहा सुट्टा करता करता आपण आरोग्य आणि करिअरच्या गप्पा मारतो. आपला मित्रमंडळींचा जो कट्टा आहे त्याच्यावर प्रगतीच्या गप्पा मारतो. किंवा आपली वडीलधारी जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर नवीन काळातल्या आव्हानांबद्दल गप्पा मारतो. आणि या सगळ्या ठिकाणी विशेष म्हणजे हे सगळे लोक तुम्हाला त्यांच्या त्यांच्या परीने किंवा त्यांच्या त्यांच्या कुवतीने सल्ला देत असतात. पण परत मूळ प्रश्न तोच येतो की एखाद्या क्षेत्रात त्यांनी दिलेला सल्ला ऐकायचा याच्याकरता त्यांची पात्रता किती आहे हे आधी ठरवणं गरजेचं आहे. कारण त्यांची जर पात्रता नसेल तर त्यांनी कितीही चांगल्या भावनेने सल्ला दिला असला तरी तो चुकीचाच असेल. आता पहिलं आपलं जे वाक्य होतं की तुम्हाला जे हवंय ते ज्यांच्याकडे नाहीये त्यांचं ऐकू नका, याच वाक्याला जर आपण उलट केलं, त्याचा जर व्यत्यास केला तर तुम्हाला जे हवंय ते ज्यांच्याकडे आहे त्यांचे ऐका, असं एक अजून फार सुंदर सूत्र आपल्याला मिळेल. म्हणजे एखाद्या विषयात आपल्याला जर खरंच सल्ला हवा असेल तर तो कोणाकडनं घ्यावा याच्याकरता आपण हे सूत्र वापरू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी सहलीला जायचंय तर जी व्यक्ती त्या ठिकाणी आधी जाऊन आलेली आहे त्या व्यक्तीला आपण विचारणं संयुक्तिक आहे. पण जी व्यक्ती कधी तिथे गेलेलीच नाहीये त्या व्यक्तीला आपण विचारणं आणि त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे दोन्हीही चुकीचंच आहे. मग आता प्रश्न लगेच लोकांना असा पडतो की जर कामापुरतंच बोलायचं असेल तर मग या सगळ्या लोकांशी, मित्रमंडळांशी, नातेवाईकांशी आपण संबंध तोडून टाकायचे का? तर नाही, असं करायची काही गरज नाहीये. तुमचा चहा सुट्टाचा जो ग्रुप असेल त्याच्याबरोबर चहा सुट्टा घेतल्याने तुमचं एवढं नुकसान होणार नाही जेवढं नुकसान त्यांचा चुकीचा सल्ला आचरणात आणण्यामुळे होईल. म्हणून लोकांशी संबंध तोडून टाकायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त त्यांनी सांगितलेले सल्ले किती आचरणात आणायचे हे आपण आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे. मग याच्यानंतर पुढे अजून एक असा प्रश्न येतो की मग योग्य सल्ले आम्ही विचारायचे तरी कोणाला? कारण त्या त्या क्षेत्रातली मंडळी
आम्हाला कुठे मिळतील? तर याच्यावर एक अतिशय साधं सोपं उत्तर आहे की तुमचं जे काही ध्येय आहे किंवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जिथे पोचायचं आहे तिथे पोचलेले किंवा त्याच्या पुढे सुद्धा गेलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती आहेत. या अनेक लोकांपैकी अनेक लोकांनी आपले अनुभव म्हणा, आपलं प्रवास म्हणा, हे शब्दबद्ध केलेलं आहे. त्याची पुस्तकं लिहिलेली आहेत, लेख लिहिलेले आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत. आणि आता इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे हे सगळं साहित्य बव्हंशी फुकट तुम्हाला उपलब्ध आहे. म्हणजे आता तुम्हाला एखादा उद्योग टाकायचा असेल तर त्या क्षेत्रातल्या कुठल्या तरी उद्योगपतींनी काहीतरी भव्यदिव्य केलेलं असेल आणि त्याचे आपले अनुभव इतरांना सांगितलेले असतील, ते तुम्ही ऐकू शकता. त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचू शकता. आता अशा क्षेत्रातल्या लोकांना प्रत्यक्ष भेटणं हे दरवेळी शक्य सुद्धा नाहीये आणि आता त्याची आवश्यकता सुद्धा नाहीये. कारण या लोकांनी विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे, मुलाखती दिलेल्या आहेत. त्याचा वापर तुम्ही आपल्या प्रगतीकरता किंवा आपल्या प्रवासाकरता निश्चितपणे करून घेऊ शकता. त्याच्याकरता प्रत्यक्ष त्यांना भेटायची आवश्यकता आत्ताच्या काळात तर अजिबातच राहिलेली नाही. आणि अशा लोकांच्या साहित्यातनं म्हणा, मुलाखतीतनं म्हणा, लेखांमधनं म्हणा, जेवढं केवढं तुम्हाला रुचेल, पटेल, ते तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयोग करू शकता. ते तुम्ही आचरणात आणल्यावर तुमच्यात किती चांगले वाईट परिणाम होत आहेत, किती चांगले वाईट आपल्याला परिणाम मिळत आहेत याचा एक अंदाज घेऊ शकता. आणि त्याच्यापैकी किती गोष्टी सुरू ठेवायच्या, किती टाकून द्यायच्या, हा सुद्धा निर्णय करू शकता. कारण एखाद्या क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीने फायदा झाला म्हणजे तसा तो तुम्हाला होईलच असं सुद्धा अजिबात नाही. जसं एखाद्या क्षेत्राबद्दल अनभिज्ञ माणसाचा सल्ला आपल्या कामी येऊच शकत नाही, तसंच एखाद्या क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला सुद्धा आपल्या कामाला येईलच असं नाही. पण तो कामाला येण्याची शक्यता तरी आहे. आणि ही शक्यता जर तपासायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला प्रयोग करण्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही. कारण एखाद्या गोष्टीचा प्रयोग करून तुम्हाला स्वानुभव जोवर येत नाही तोवर बाकी सगळ्या ज्ञानाच्या कचऱ्याचा तुम्हाला वास्तवात काहीही उपयोग अजिबात होणार नाही. म्हणून कोणाचं ऐकायचं, कोणाचं नाही ऐकायचं, कोणाचं किती ऐकायचं, ऐकलेलं आचरणात आणून कसं बघायचं, ही सगळी मेहनत, ही सगळी गणितं तुमची तुम्हालाच बसवायची आहेत. यामध्ये इतर कोणतीही व्यक्ती तुम्हाला अजिबात मदत करू शकत नाही. पण तुम्ही हे जर प्रयोग करत राहिला तर तुमची प्रगती होण्यापासून सुद्धा कोणीही रोखू शकणार नाही. धन्यवाद.